अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आपलं म्हणणं आहे का धनंजय मुंडे यांनी आता तरी पाय उतार? धनंजय मुंडे फार मोठं बोलतात। त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे आणि पूर्वीचे उदाहरण आहेत जिथं अशोकराव चव्हाण असतील, आपले मनोज जोशी सर असतील, अंतुले माजी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील, अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आलेले। आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही। एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मिक कराडाचे। जग जाहीर आहे, त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुक्त्यार पत्र वाल्मिक कराडांना दिले स्वतःच। म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे? एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे। तर एक जी महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे, जगात विषय या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे, तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचंय आणि त्याला मग अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील, का संरक्षण द्यायला लागले एका मंत्र्याला? आश्चर्य आहे। म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता, एकदम बरोबर असला असता, मग पालकमंत्रीपद दिलं असतं ना। पालकमंत्रीपद देतच नाही, याचा अर्थच काय? याचा अर्थ समजून घ्या। इंग्लिशमध्ये म्हणे रीड बिटवीन द लाईन्स। म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना, त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्रीपद दिलं।